हाय नमस्कार. आज आहेत हरताळिका. आता आमच्या घरातली मुलं आलीत त्यामुळे आमचा बाबू एकदम खुश आहे. आणि हे आमचे मी तुम्हाला नेहमी वाडा दाखवते. गोठा आमच्या बाजूलाच आहे. ती गाय व्यायली त्याचं खरवस दिलं होतं ते थोडं बनवते. आधी बनवलं थोडं. हरतालिकाला आणि शंकर पार्वतीचा उपवास असतो. म्हणजे हरतालिका असं कुवारी मुलींनीच पकडायचं. ज्यांचं लग्न नाही झालं त्यांनी तेव्हापासूनच पकडायचा. चांगला नवरा मिळावा म्हणून असं म्हणायचे. तर आणि त्या दिवशी तेव्हा खूप कडक उपवास होते. त्या दिवशी अशी वाळू मिळाली तर वाळूची पिंड बनवायची आणि तिची पूजा करायची. आता मला काय असं म्हणजे त्याच दिवशी आम्ही कधी कधी मुंबईवरून येतो त्यामुळे मला शक्यतो मिळत नाही. पण आणि ह्याचं कसं हे आपण म्हणतो ना, अगं हरताळका पकड, मुलगा चांगला भेटायला हवा ना, लग्न चांगलं व्हायला हवं. तर ते म्हणजे आपलं हे नवरा बायकोंच्या रिलेटेड हा उपवास आहे. बाकी पण काही काही कथा आहेत. पण जर आपल्याला वाळूची पिंड करून त्याची पूजा करायची असेल, ती जर असं आपल्या घरात म्हणजे कोणी आजारी आहे वगैरे असं असेल तर ही अशी वाळूची पिंड हरतालिकेच्या दिवशी त्याची पूजा करायची. जे कोणी उपवास करतात ना त्यांनी हा एक उपाय करायचा. खरंच आपल्या मिस्टरांना बरं वाटतं. रेती आणायची आणि अशी चाळणीत घेऊन स्वच्छ धुवायची. चाळणीत घेऊन धुवा किंवा असं पाणी ओतून 2 वेळा धुवून काढलं तरी चालेल. आणि मग असं पेंडीसारखा आकार द्या आणि त्याच्यावरती दूध दही पाणी घालून म्हणजे आपण जसं पिंडीची पूजा करतो ना तशी पूजा करा. ओम नमः शिवाय बोला, बेल वाहा, फूल वाहा, असं सगळं करा. तुपाचा दिवा लावा आणि काय आहे ती आपली मनोकामना बोला आणि पाया पडा. आणि संध्याकाळच्या वेळेला आपण जसं कुठलीही पूजा केल्यानंतर विसर्जन करतो तसं विसर्जन करा अगदी 5 वाजता. म्हणजे पिंड बनवायची ती पण रेतीची. नेहमी रेती मिळते असं नाही. आणि आम्ही गावावरून ह्याच दिवशी येतो, मुंबईवरून ह्याच दिवशी नेहमी येतो. त्यामुळे हे सगळं कधी करायला मिळतं कधी नाही. तर आज वेळ मिळाला म्हणून जरा थोडी रेती आणली होती तिथे. बघा रेतीची म्हणजे त्याची पिंड बनवायची आणि त्याची पूजा करायची. पहिलं तर मी तुम्हाला नेहमी सांगते की देवाचं काही केलं की मनशांती असते. मनशांती शिवाय त्यानंतर म्हणजे बरं वाटतं. तुम्ही नमस्कार. आता हरताळकेची पूजा केली. कशी केली मी तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला सांगते. आपण रेतीची पिंड बघितली पण मला रेती मिळत नव्हती. मुलाला म्हटलं कोणाकडे रेती आहे का असं चाललेलं माझं. आणि मी खिचडी बनवत होते. असं झालं कधी बनवते आणि कधी खाते. खूप भूक लागली आहे असं. म्हणजे हरताळकेचा उपवास आहे म्हणून हल्ली जरा झेपत नाही उपवास आणि सोडायलाही मन नाही होत. तर असं माझं चाललेलं की रेती मिळेल का. आणि मला रेती दिसली. मी अशी खिडकीत खिचडी बनवते आणि समोर लक्ष गेलं की आधी वरती म्हणजे घराचं काम चालू आहे तर त्यांनी ती रेती तिथे ठेवलेली. ती माझी बघितल्यावर मला असं झालं अरे चला. मी खिचडी बनवली, पटकन तामण घेऊन गेली, रेती आणली आणि मग माझी भूक कुठे निघूनच गेली. म्हणजे जेवणाचं काही माझ्या मग लक्षात नाही. मी त्या सगळ्या पूजेच्याच मागे तुम्हाला दाखवली पूजा मी केली आणि मग माझी भूक वगैरे निघूनच गेली. पण इतकी शांती असते. करून बघा. म्हणजे असं की हे उपवास आता कोणी धरत नाहीत. मी बघितलं आम्ही जिथे आता हरताळकेच्या पूजेला जाणार आहे ना तर तिथे असं आहे ना की खूप गर्दी असायची. आता कोणीच नाही. सगळ्यांनी सोडल्या. कोणाला झेपत नाही, कोण आजारी असतो, कोणाला BP आहे, कोणाला डायबिटीस आहे, त्यामुळे झेपत नाही. त्यामुळे कोणच नाही. अगदी 1-2 आम्ही पूजेसाठी असतो. चला बघूया आपण सगळं पूजापाठ सगळं बघूया. आणि आता उद्या गणपती येणार. आता सगळी तयारी चालू होणार. अर्धे अधिक आम्ही तिकडून करून आणले. काही नाही, आम्ही
लालबागला घेऊन आलो. लालबाग दादरवरून. ते डेकोरेशन आहे आमचं. आता ते फक्त जॉईन करायचं, पण वरती सगळं झाल्यावर हे ते बघा आमची तयारी. चला. हरताळका पूजल्या, रिद्धी-सिद्धी मांडतात. फूल, त्यांना कापसाचं वस्त्र बनवून घालायचं. आणि आता आमचं डेकोरेशनची तयारी. त्या दिवशी थोडं ट्रायल झालं कसं बसवायचं काय वगैरे, आणि आता प्रॉपर चालू. मी ते टेबल दाखवलं होतं तुम्हाला लोखंडाचं, त्याच्यावर ते प्लाऊड टाकलं आणि त्याच्यावर असा कागद बसवलं. हे चुन्यामध्ये पाणी घालून जावे रांगोळी काढताय. चुन्याचा डब्बा दाखव. कापूस घ्यायचा, तो त्याच्यामध्ये बुडवून ते तसा रांगोळी काढायची. हे आता गणपती आणायला निघाले. हा बघा ताशावाला गणपती घेऊन आले. गणपती बाप्पा मोरया. इतक्या दिवसाची आपण आतुरतेने वाट बघतोय आणि ते आपले बाप्पा आता आले. कशी वाटली आपले व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. तुमची बाप्पाची तयारी कशी चालली आहे? नमस्कार. तुमची तयारी पण थोडी शेअर करा, कमेंट करा.